हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 2025 मध्ये 3 इयर लॉ सीईटी द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये लाईव्ह बॅच सुरू करत आहोत. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर दिनांक 20 आणि 21 मार्च या 2 दिवशी घेण्यात येणार आहेत. आणि या एक्झामसाठी जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते पण सुरू झालेले आहेत आणि त्या रजिस्ट्रेशनची जी लास्ट डेट आहे ती 27 जानेवारी आहे. आणि मित्रांनो, जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याकडे फक्त 2 महिने शिल्लक आहेत. तर मित्रांनो, 2 महिन्यामध्ये फक्त ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर आपल्याला चांगले गाईडन्स, चांगलं स्टडी मटेरियल आणि चांगले एज्युकेटर जर मिळाले तर इझिली आपण ही एक्झाम क्रॅक करू शकतो. आणि मित्रांनो, तुमचं जे गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेऊन LLB करण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या 2 महिन्यामध्येच या एक्झामचं प्रिपरेशन खूप चांगलं करावं लागणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, म्हणूनच त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनने ही नवीन बॅच सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मित्रांनो, ही जी बॅच असणार आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत. या डेली लाईव्ह क्लासेसमध्ये तुमचा जो संपूर्ण सिलेबस आहे तो इथे कव्हर केला जाणार आहे. आणि हे जे क्लासेस आहेत ते इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असणार आहे. म्हणजे इन केस क्लास चालू असताना तुम्हाला काही अडचण आली, तुम्हाला काही पॉईंट कळाला नाही, तर तुम्ही लगेच आमच्या एक्सपर्ट एज्युकेटरला त्याच वेळेस विचारू शकता. आणि मित्रांनो, तुमचा जो सिलेबस आहे, जसं की जनरल नॉलेज, लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग, लीगल ॲप्टिट्यूड, इंग्लिश या सगळ्या विषयांचे लाईव्ह क्लासेस संपूर्ण अभ्यासक्रमावरती ग्लोबल ऑनलाईनमध्ये या बॅचमध्ये घेण्यात येणार आहेत. आता मित्रांनो, तुमच्यापैकी काही विद्यार्थी हे वर्किंग असतील किंवा तुम्हाला हे क्लासेस लाईव्हच्या वेळेमध्ये अटेंड करणं जर पॉसिबल नाही झालं तर हेच जे लेक्चर्स होतात ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पण प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून तुम्ही तुमच्या वेळेमध्ये या एक्झामचं प्रिपरेशन करू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुमचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे त्याच्यावरती कम्प्लिटली व्हिडिओ लेक्चर सुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला अवेलेबल असतात. इन केस जर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पुढचा स्टडी करायचा असेल, जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर चालू आहेत सपोज तुमचे आणि तुम्हाला पुढच्या टॉपिकचा पण स्टडी करायचा असेल, तर त्यावेळेस हे जे व्हिडिओ लेक्चर्स असतात ते अवेलेबल असतात. ते तुम्ही पाहून तुमचं एक्स्ट्रा किंवा ॲडव्हान्स प्रिपरेशन याच्यामध्ये करू शकता. तर मित्रांनो, या बॅचमध्ये तुम्हाला तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती अपडेटेड नोट्स मिळणार आहेत. जो सिलेबस महाराष्ट्र सीईटी सेलने प्रिस्क्राईब केलेला आहे तो पूर्ण सिलेबस अपडेटेड स्वरूपामध्ये तुम्हाला त्या नोट्समध्ये दिला जाणार आहे. कारण मित्रांनो, आपण जे स्टडी मटेरियल यूज करतो त्या स्टडी मटेरियलवरतीच आपलं प्रिपरेशन मेनली डिपेंड असतं. जर आपल्याला स्टडी मटेरियल चांगलं मिळालं तर आपण नक्कीच त्या एक्झामचा स्टडी चांगल्या पद्धतीने करू शकतो. जर आपल्या नोट्स पुरेसा सिलेबस कव्हर करत असतील, संपूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये जर अवेलेबल असेल, तर कुठलाही टॉपिक आपल्या हातून सुटत नाही आणि एक्झाममध्ये आपण मॅक्सिमम क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकतो. आणि ऑब्व्हियसली आता आपल्याला माहिती आहे की ह्या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन्स अटेम्प्ट करून मॅक्सिमम स्कोर या एक्झाममध्ये करता येऊ शकतो. जेणेकरून तुमचं जर चांगलं पर्सेंटाईल आलं तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. त्यानंतर मित्रांनो, आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनच्या स्टेपमध्ये मॉक टेस्ट ही एक महत्वाची गोष्ट असते. कारण आपण फक्त जर प्रिपरेशन करतोय आणि आपल्याला जर कळत नाही की आपलं प्रिपरेशन कशा पद्धतीने होतंय किंवा आपण अजून किती प्रिपरेशन करायला पाहिजे, किती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे, हे आपल्याला टेस्ट दिल्यानंतरच समजतं. टेस्टच्या रिझल्टवरनं आपल्याला लक्षात येतं की आपण कुठल्या टॉपिकचं किती प्रिपरेशन करायला पाहिजे. तर त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा या बॅचमध्ये प्रोव्हाइड करतं. आता तुम्ही पर्टिक्युलर एखादा सब्जेक्ट केला, त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की माझं प्रिपरेशन किती झालंय ते मी क्रॉस चेक करावं, त्यासाठी तुम्ही या मॉक टेस्ट देऊन सुद्धा तुमचं प्रिपरेशन व्हेरीफाय करू शकता. आणि मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्याला एक्झाम मध्ये फक्त MCQ विचारले जातात आणि या MCQ ची प्रॅक्टिस करण्यासाठी ऑब्व्हियसली आपल्याकडे एक MCQ ची बँक असणं महत्वाचं आहे, एक MCQ चा सेट असणं महत्वाचं आहे. तर हीच गोष्ट लक्षात घेऊन ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुम्हाला या बॅचच्या स्टडी मटेरियल मध्ये 2000 पेक्षा अधिक संपूर्ण अभ्यासक्रमावरती MCQ पण प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून तुमची MCQ ची पुरेशी प्रॅक्टिस होते. त्यानंतर तुमचा जो माइंडसेट आहे तो MCQ सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने प्रिपेअर होण्यासाठी या क्वेश्चन बँकची हेल्प तुम्हाला होते. तर मित्रांनो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे लाईव्ह क्लास असेल, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स असतील, नोट्स असतील, मॉक टेस्ट आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरचे जे MCQ आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला
4-5 ठिकाणी पाहण्याची गरज नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि ते पण तुम्हाला या गोष्टी ग्लोबल ऑनलाईनचं जे ऑफिशियल ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला हे सगळं एकाच ठिकाणी मिळेल. त्याच्यामध्ये तुमचा कोर्स असेल, कोर्सच्या अंडर वेगवेगळ्या फोल्डर्समध्ये तुम्हाला या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या असतात. त्यामुळे तुमचा जो वेळ आहे तो या ठिकाणी वाचतो आणि तुम्हाला ज्या वेळेस जे मटेरियल पाहिजे ते क्विकली तुम्ही ऍक्सेस करू शकता. आणि मित्रांनो, ही जी बॅच आहे ना ती तब्बल 2 महिने चालणार आहे. म्हणजेच तुमची एक्झाम होईपर्यंत ही बॅच चालणार आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी या एक्झाम मध्ये ग्लोबल ऑनलाईनचा रिझल्ट हा वर्षानुवर्षे खूप चांगला राहिलेला आहे. आमचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लॉ कॉलेजमध्ये त्यांची LLB ची डिग्री घेत आहेत. त्यानंतर प्रिव्हियस बॅचचे जे विद्यार्थी आहेत ते आज लॉ फील्डमध्ये आपलं चांगलं करिअर घडवत आहेत. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या एक्झाम प्रिपरेशनच्या प्रत्येक स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत आहे. ग्लोबल ऑनलाईनचे एक्सपर्ट एज्युकेटर तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला काही अडचणी आल्या, तुम्हाला काही प्रश्न समजत नसतील तर तुम्ही त्या गोष्टी आमच्या एज्युकेटर्स सोबत शेअर करू शकता आणि तुमचं जे सोल्युशन आहे त्या प्रॉब्लेमचं ते मिळवू शकता. तर मित्रांनो, नंतर प्रश्न येतो की ही बॅच जॉईन कशी करायची. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. त्या नंबरवरती व्हॉट्सअप करून तुम्ही त्या बॅच विषयी डिटेल समजून घेऊ शकता. त्यानंतर त्या बॅचला जॉईन करू शकता. तसेच तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड करून तुमच्या मोबाईल नंबरने तिथे रजिस्टर करा आणि रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला तुमचा लॉ सीईटी 3 इयर हा कोर्स त्याच्यामध्ये सर्च करा आणि तिथे हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर मित्रांनो, ही जी बॅच आहे, ही जी तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे, त्या बॅचसाठी फीज जी आहे ती फक्त 2000 रुपये आहे. म्हणजे या 2000च्या फी मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लासेस, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक MCQ हा सगळा डाटा तुम्हाला या फीज मध्ये मिळतोय. आणि ही जी बॅच आहे ती आपण 13 जानेवारी 2025 म्हणजेच येत्या सोमवारपासून सुरू करणार आहोत. आणि इन केस विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ 14, 15, 16 जानेवारीला जरी पाहत असाल तरीही त्यावेळेस तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. जसं की तुम्हाला मी पहिले सांगितलं आहे, तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथे हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर मित्रांनो, लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि आपलं जे टॉपच्या कॉलेजमध्ये LLB ला ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्णत्वास न्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.